हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आहे ना, आज आम्ही चाललोय पंढरपूरला, अक्कलकोटला. आणि जायचं होतं आम्हाला 4 वाजता निघायचं होतं, पण घरून निघताच आम्हाला वाजलेले आहेत बघा 6:45 झालेले आहेत. आणि आता आम्ही निघालोय आणि इकडनं गेलो ना आम्हाला ना पंढरपूरचं दर्शन होईल आज ना अक्कलकोटचं. तर मग आम्हाला स्टे करायचंय. अक्कलकोटला स्टे करू की पंढरपूरला स्टे करू, आता ते आम्ही ठरवू. प्रवास किती लांब म्हणजे किती वाजेपर्यंत आम्ही पोहोचतो त्याच्यावरती आम्ही ठरवणार आहे. आणि हे बघा इकडे आदित्य आणि पप्पा पुढे बसलेले आहेत, गाडी चालवत आहे. आणि कीर्ती आणि मी बसले मध्ये, मम्मी आणि वृंदा दीदी मागे बसलेले आहेत. मागे बसलेले ही बायला चिडलेली बरं का, तिला मागं बसवलं, त्यांना खोपच्यात घातलंय म्हणून मी माझ्या चिडली. माझ्याकडे वृंदा होती ना, मी वृंदाला घेतलं होतं, पण आहे ना मम्मीने घेतलंय आता वृंदाला. आणि हे बघा आमचा दादू बघा किती धिंगाणा घालतोय. तर चांगलं दर्शन झालं पाहिजे. हा काय माहिती 12-12:30 होतो ते बजाजचा. तर आहे ना फर्स्ट टाइम वृंदा सोबत आम्ही ट्रॅव्हलिंग करतोय, म्हणजे दादू आणि वृंदा फर्स्ट टाइम एवढं लांबचं ट्रॅव्हलिंग करणार आहे. आयफोन 15 वाला मनू येतोय आता. मनूची एंट्री झालेली आहे ब्लॉग मध्ये. मग काय हे बघा, हे आमचं हॉटेल मार्तंड मिसळ. आणि हे आमच्या वस्तात आहे बरं का आता आलेली. आयफोन वाल्या मनूला बाय कर वृंदा. आयफोन 15 वाला मनूला बाय कर. बाय बाय बाय. प्रसाद आणतो तुम्हाला. तर आता आम्ही हॉटेलवरून निघालोय. मला माहित नव्हतं हॉटेलकडे यायचंय. 9:45 वाजले ते आणि वृंदा उठली आहे. पेट्रोल भरायला थांबलो होतो आम्ही इकडे. आणि कोरेगाव पार्क मध्ये आम्हाला खूप जास्त ट्रॅफिक लागलं आणि त्याच्यामुळे आम्ही अजून पण पुण्यातच आहे. 9:45 वाजले ते. वृंदा झोपली होती, वृंदा उठली आता. आणि बघा कशी बाबांकडे बघते वृंदा. तर आहे ना, आता आम्ही पेट्रोल भरायला थांबलो होतो. दीदीने जागा चेंज केलेली आहे, दीदी गेली आता पुढे बसायला. आणि वृंदा पण उठली आहे, वृंदा गेली मागे. आणि आता आम्ही ना, आता कुठे आपण मी सांगते तुम्हाला कुठे. अजून आम्ही पुण्यातच आहे. आम्हाला आहे ना उरुळी कांचन, आम्ही ना अजून उरुळी कांचन मध्येच आहे. 9:45 वाजले ते. अजून जेवण करायचंय आम्हाला. सीएनजी पेट्रोल पंपच भेटत नाही आम्हाला. आणि ना 7 किलोमीटर अंतरावरती सांगितले आम्हाला एकानी की पेट्रोल पंप आहे. बघू आता भेटला तर, नाही भेटला तरी काही प्रॉब्लेम नाही. पेट्रोल तर भरलेलं आहे आम्ही फुल. तर आता जेवायला थांबलोय आम्ही इकडे शिवाई प्युअर व्हेजला. वृंदाची बघा एवढी बॅग घ्यायला लागते सोबत. तर बराच लेट झाले, खूपच जास्त लेट झाले. आम्हाला आहे ना पंढरपूरला पोहोचायला मला असं वाटतंय की 1 तरी वाजतील, 1-1.5 तर वाजतीलच. तर आता आदित्यने ऑर्डर दिलेली आहे. आणि वृंदा बघा इकडे बसली ते. आणि सगळीकडे सॉक्स बाहेर आलोय. वृंदा बघा कशी धिंगाणा घालतीये. तर आहे ना, आता आमचं जेवण वगैरे झाले. अवतर बघा कसलं घाण झालंय. घरून निघताना पण तोंड नव्हतं धुतलं मी एवढी वैतागले होते. कारण की सकाळी वृंदाला दवाखान्यात घेऊन गेले होते, मी एकटीच गेले होते कॅब करून. आणि त्याच्यामुळे मी इतकी थकले होते. घरी आल्यानंतर खूप सारं काम घरातलं करायचं होतं मला. घरी आल्यानंतर सगळं काम उरकलं, वृंदाचं उरकलं आणि मी अशीच निघाले. तर आता जेवण वगैरे झाले हे बघा, सगळे आता निघाले ते. आता बसतो आम्ही गाडी. पंढरपूरला जायला खूपच जास्त लेट होणार. वृंदाला घेऊन बसली दीदी. आणि पाहिजे किती चिकचिक आहे इकडे. आता मम्मी बसेल पाठीमागं
पप्पा पण पाठीमागं बसले ते, हे बघा इकडं. आणि कीर्ती आणि दादू आणि मी मधल्या सीटमध्ये बसणार. आता आम्ही पोहोचले पंढरपूरमध्ये. आणि हे बघा, हे आज ज्या सगळ्यांना चालले ते आता दर्शनासाठी. आत्ता वाजले ते 2:45 आणि आम्ही रूम घेतली आहे कारण की फ्रेश वगैरे व्हायचे, पोरांना थोडा वेळ झोपवायचे आणि मग त्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे होऊन मग दर्शनासाठी जाणार आहे. आता आल्या आल्या गेलो असतो, पण लहान बाळ आहे त्याच्यामुळे असं वाटतं थोडा वेळ तरी रिलॅक्स होऊन मग जावं. तर आदित्यने त्यांनी बॅग घेतले ते पुढं, पप्पांनी घेतले वृंदाला. इकडे मम्मी दिदी चालली आहे, हे बघा. आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि ना आता मंदिरापाशी आलो. उरकले आमचं सगळ्यांचं. पप्पांनी घेतलं वृंदाला आणि हे बघा इकडे मंदिराकडे चाललो आहे आम्ही. आणि बघा आत्ता वाजले ते 5:30 वाजता, पण किती गर्दी आहे. आता आम्ही चाललो इकडे. आम्ही काही लाईनला लागून दर्शन नाही घेतलं, आम्ही डायरेक्ट मुखदर्शन घेतलं. मम्मीने ते लाईनला लागले होते. आणि आता आम्हाला इथे थोडं ना फोटो वगैरे काढायचे होते. रांगे ना खूपच मोठी होती. आम्ही दर्शन रांगेसाठी गेलो होतो, पण खूप जास्त दर्शन रांग पाहून म्हटलं की पोरं खूपच जास्त वैतागेल. 5:30ला गेलो होतो, मम्मी पप्पांचं दर्शन झाले 9:30 वाजता. म्हणजे विचार करा की एवढा वेळ मुलं राहिलीच नसती. त्याच्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतलं आणि मुखदर्शन घेऊन आम्ही रूमवरती गेलो होतो. तेवढा वेळ पोरं दोन्ही पण झोपली होती आणि असं वाटलं बरं झालं आपण हा डिसिजन घेतला. तुम्ही मम्मीला गाजरा घेतला, मला नाही घेतला. तिने कसं काय घेतलं? तुम्ही घ्यायला पाहिजे होता ना मम्मीला गाजरा. पप्पानी मोबाईल नाही घेतला, म्हणून मी नाही घेतला. बांगडी वृंदाला ड्रेस घ्यायचा होता खानाचा. कुठे कोणची घ्यायची? तुळशीची. मला टाइमच नाही. तुळशीची कोणती? तर हे बघा माळ घेतली आहे मी. आणि पहिली माळ आहे ना, खूप दिवस झाले पहिले माळेला, त्याच्यामुळे ही माळ घेतली. आणि ही माझी पहिलीवाली माळ आहे. आता ही पाण्यात सोडावी लागेल, तर आता जाताना सोडेल पाण्यात. तर आता आम्ही निघालोय, बॅग्स वगैरे घेतले ते. आणि आदित्य पुढं गेला होता कारण की गाडी खूपच जास्त लांब लावली होती, त्याच्यामुळे आता आदित्य गाडी घेऊन येईल. आणि आता आम्ही आता निघतोय पंढरपूरवरून अक्कलकोटला. आदित्य अजून आला नाही आहे गाडी घेऊन. आणि ना आम्ही इकडे थांबलोय आदित्यची वाट पाहत. पप्पा बघा तिकडे गेले ते, आणि मम्मी वृंदान ते इकडनं येतात ते. एक जुना पूल असेल ना, आपण आज जुन्या पूलवर आलो. नाही याचवरून आलो ना, पुलाचं काम चालू होतं एका. हा, मग शेजारी पुलाचं काम चालू होतं. मग आता आम्ही चाललोय अक्कलकोटला. आणि हा रोड खूप म्हणजे खूप छान आहे एकदम. Keep right to take the flyover. इकडं फुटाणे वगैरे खातात आहे. आम्ही सकाळपासून काही नाश्ता वगैरे नाही केला. नाश्त्याचा Continue for 15 kilometers. आमचा दादू खेळतोय एलिफंट सोबत आणि वृंदा झोपली आहे माझ्या मांडीवरती. तर आता आम्ही आलोय नाश्ता करायला इकडे चतुर्थी हॉटेलला. तर आहे ना इकडे बघा वृंदाचे पप्पा आणि वृंदा घरी आली. टोपी घालते, टोपी घाल ना. नाही नाश्ता करणार आहे आता आम्ही इकडे. हे बघा बुंद्या तुझे ठेवले ते कवठाचं लोणचं आहे, फळ असतं ना फ्रूट कवठाचं. तर आता हे ना मी कवठाचं लोणचं टेस्ट करते. हा बोला, मस्त आहे. गाडीत आता आहे अर्पित. हे गाडी में रखा ना, क्रेटा में सामान. चटण्या वगैरे बघा किती छान छान. मस्त. हे बघा आपला क्रेटा गाडी में रखा ना. हे लोणचं आम्ही आता टेस्ट केलं, मस्त आहे.
तर आहे ना खूप काय काय यांच्याकडं खूप व्हरायटीज आहे. हे बघा गुलाबजाम, हे बघा ही लसणाची चटणी आहे यांच्याकडं मस्त, आणि शेंगदाण्याची चटणी. स्पेशल सोडा मग हा घेतला ना आम्ही आत्ता. कोणता घेतला? हाच घेतला वाटतं. टेस्ट दाखवा बरं. तेच आहे ना बर्फी ती आणि लोणचं. लोणचं ते हां छान लागते ना. ते आयुर्वेदिक आहे, नॅचरल. त्यात सायट्रिक ॲसिड असतं गवताच्या फळामध्ये. किती दिवस टिकते ते? त्याच्यावर ह्या एक्सपायरी आहे, 4-5 महिन्यापर्यंत जाते. एक आहे आपलं. बघू ते. लोणचं नाही म्हणत मी. तुम्हाला करायची बर्फी. एकदम थोडी. ज्यानं ते आपण लहानपणी जसं कौट करतो ज्यानं तसंच ना. लहानपणी कवटाचं फळ खाल्लंय त्याला टेस्ट लागेल. बोरा कवठाची बर्फी खाते मी. खूप मस्त, खूप टेस्ट छान आहे कवठाच्या बर्फीची. हे बघ आमची किती डायरेक्ट अशीच टाकायची. हे बघा पप्पा, नाश्ता वगैरे झाले आमचा आणि आता आम्ही इकडनं निघतोय. हे बघा नाही येऊन या काही. हा चालतंय. आदित्य गेलाय आतमध्ये कवठाचं लोणचं आणायला. हे बघा. वृंदानी ना शी केली होती. वृंदाची शी चेंज केली. मम्मी इकडं वृंदाला, बघा इकडं वृंदा आहे आतमध्ये. मम्मी तिला पॅम्पर घालते. आणि हायवे खूप छान आहे हा खरंच. चला तर आता आमचा नाश्ता झालेला आहे आणि आम्ही आता इकडनं निघतोय अक्कलकोटसाठी. पोरं तर खूपच जास्त वैतागलेली आहे. आता पोरांना झोपवायला लागेल. सीएनजी भरायला आलतो आम्ही आणि सीएनजी संपलाय, म्हणजे सीएनजी लोड होतोय. पंप आणि टाकायचा. ना, पप्पा इकडे गप्पा मारत बसले, आम्ही तिकडे वाट बघतो त्यांची. इकडे जागायची म्हणा पंप टाकायची इंजिनला. बघा आणि तिकडे गप्पा मारत बसले पप्पा. ते मला कळलं, हे ऐका ना. पण मी तुम्हाला म्हणते ना नको नको राहू द्या. पुढं गर्दी नसते ते तरी आपण बघितलं. हा चला. हायवेला आम्ही काही सीएनजी भरलं नाही, आता आम्ही तसंच चाललोय. तर आम्ही आता पोहोचलोय अक्कलकोटला आणि वृंदान बाबा चालले ते पुढं. दादू मम्मा दोघी जणी इकडे मागे चालले ते. तर आता आम्ही पहिल्यांदा दर्शनासाठी जातोय. इथली बघा कुठे जाऊन बसते. मंदिर किती लांब आहे. अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिकडनं आम्ही जेवायला गेलो निसर्ग हॉटेलला आणि जेवण वगैरे केलं. जेवण झाल्यानंतर मग आम्हाला जायचं होतं घरी आणि मला फुल ब्लॉग घ्यायला काही जमलं नाही कारण की वृंदा खूपच जास्त वैतागली होती. आणि तर असं होतं मग आमचं देवदर्शन मस्त. वृंदा दादू सगळ्यांना छान देवाचं दर्शन झालं. आम्हाला घरी यायला 12 वाजले होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.